हॅलो डिअर स्टुडंट्स. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथम वंदन करते. मायसेल्फ प्रोफेसर सौ ज्योती अलायन्स मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव, रिलेटेड टू स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. Today we are going to see from our English Yuvak Bharati section number 3 related with writing skills. Among that we have to see unit 3.2 as it is mentioned on this board. Let's concentrate on the board. Unit 3.2 is related with the activity mind mapping. The title for this unit is Do Schools Really Kill Creativity? Related to this title, the passages are introduced to us in the text. On page number 141, the unit starts. Before going to concentrate on these title passages, we must know what is actually mind mapping. Mind mapping is kind of note-making activity. Its a definition we may say as mind map is a graphical way to represent ideas and concepts. आपल्या मनामध्ये तो दिलेला पॅसेज वाचल्यानंतर ज्या कल्पकता संकल्पना तयार होतात त्या आपण एखाद्या आराखड्याच्या सहाय्यानं मांडतो, एखाद्या आकृतीच्या सहाय्यानं मांडतो, त्याला आपण माइंड मॅप असं म्हणतो. माइंड मॅप मनात येणारे विचार किंवा संकल्पना असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता ही माइंड मॅपिंगची ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपण नेमकी कोणत्या पद्धतीनं फॉलो करायची त्यासाठी इथं काही पॉईंट्स दिलेले आहेत. हाऊ टू परफॉर्म दिस ॲक्टिव्हिटी. Among that, at first, complete a similar type of detailed graphical figure in your own style. Actually, आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ही ॲक्टिव्हिटी असेल तेव्हा अनसीन पॅसेज दिलेला असेल आणि त्याच्याशी रिलेटेड अशी डायग्रॅम ग्राफिकली आपल्याला दिलेली असेल, ती पूर्ण करायची असेल या स्वरूपात ॲक्टिव्हिटी येईल आणि त्यामुळं तिथं असणारी जी ग्राफिकल फिगर आहे ती आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये काढावी लागेल. त्यानंतर शो द थॉट्स आयडियाज कन्सेप्ट्स जनरेटिंग इन युअर माइंड्स. ॲट अ टाईम तो परिच्छेद वाचल्यानंतर आपल्या मनात आणखीन ज्या संकल्पना तयार होतात त्या पण आपल्याला जनरेट करायच्या आहेत, त्या आपल्या माइंड मॅपमध्ये आपल्याला दर्शवायच्या आहेत. Choose a particular design or style or graphical representation to describe the same idea or facts or situations. अर्थातच आपण माइंड मॅपमध्ये जे हे मुद्दे आणणार आहोत ते मुद्दे त्या दिलेल्या पॅसेजमध्ये जो कंटेंट आहे त्याच्याशी रिलेटेड अशा स्वरूपामध्येच आले पाहिजेत आणि हे जाणून घेण्यासाठी आपण इथे लॅपटॉपकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि लॅपटॉपला आपण कॉन्सन्ट्रेट करताना प्रथमतः बघा इथं पेज नंबर 141 तुमच्यासमोर आहे आणि इथं आपलं युनिट सुरू होतं. इन दिस वी आर सीइंग द आईस ब्रेकर्स. फर्स्ट द डायग्राम इज शोइंग अस द वन काइंड ऑफ स्ट्रक्चर ऑफ माइंड मॅप and main point, sub points. In this way the branches we have to show like this, and then below that again there is second activity for you and you may try to complete this mind map because it is related with your preparation for HSC board examination. What type of preparations you are going to do, for that this type of mind map is shown to you, and in that
one point is given to you, the others you have to fill out. So you can do it on your own. आपण HSC बोर्ड परीक्षेसाठी कोणती तयारी करणार त्याच्या संदर्भातील हा माइंड मॅप आहे आणि त्यामुळं आपण टाईम टेबल सेटिंग करणार, त्यानंतर नेमकं कोणत्या वेळेमध्ये आपण स्टडी करणार, कोणत्या विषयाला अधिक महत्त्व देऊन स्टडी करणार किंवा चार्ट्स प्रिपेअर करणार किंवा काय जे जे काही आपण करणार ते सर्व मुद्दे या आपल्या माइंड मॅपमध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतील. सो यू हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी ॲज अ आईस ब्रेकर. नाव वी आर टर्निंग on page number 142. On this, at first the activity is shown to us the same points I had mentioned on the blackboard. Just we had seen what is mind map and how to do this activity that we had discussed. Below that, the example is shown to us what kind of mind map figures or graphical presentation will be there. तर इथं दोन आकृत्या तुम्हाला दिसत आहेत आणि त्यामध्ये आता ती जी फर्स्ट आकृती आहे पहा, तिथं मध्यभागी आपल्याला मेन पॉईंट लिहिता येईल आणि त्यानंतर त्याचे सब पॉईंट्स हे कोणत्या स्वरूपात आपण मांडू शकू ते इथं स्क्रीनवरती आपल्याला दिसतं आहे. त्याचबरोबर सेकंड डायग्रॅमसुद्धा तसंच दर्शवते आहे. सो दिस टू डायग्रॅम्स आर शोईंग अस व्हॉट टाईप ऑफ माइंड मॅप्स वी कॅन ट्राय टू क्रिएट. Below that, the example is given to us regarding our main title of the unit, that is, do schools really kill creativity? Here, the example is regarding Sir Ken Robinson and what he claims. In that, see the example directly, and I had mentioned it by highlighting the points with that passage. You may also see in your textbooks. आपल्या पुस्तकात पाहून पण तुम्ही हे जाणून घेऊ शकता. पेज नंबर 142. See there. In one talk, educationalist Sir Ken Robinson claims that, see here the points are mentioned with highlighting, claims that schools kill creativity, arguing that we don't grow into creativity, we grow out of it, or rather we get educated out of it. Yet to Robinson, creativity is as important as literacy and we should afford it the same status. From this passage, the given mind map is showing us all the points. See, the main point we may call as Sir Ken Robinson claims, and the next points are showing the sub points. Sub points, as we had highlighted, you may try to underline in your textbook, and those points are only given in these structures. Okay, so this total diagram is called as a mind map. And the next example is about Gillian Lynn. Gillian Lynn's example is rather the big one, but it is related with the same topic about creativity. Actually, true creativity is based on knowledge, which in turn is based on literacy. क्रिएटिव्हिटी, कल्पकता ही ज्ञानावरती आधारित असते आणि ज्ञानरचनावाद ज्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्हिटी, त्या स्वरूपामध्ये हा मुद्दा इथे विचारात घेतलेला आहे. जी व्यक्ती लिटरसी जे साक्षर होते ती व्यक्ती निश्चितपणे क्रिएटिव्ह होत असते, क्रियाशील होत असते, असा एक मुद्दा आपल्या लक्षात येतो. परंतु खरोखरच सर्वच विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला एज्युकेशनमध्ये वाव मिळतो का, सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये वाव मिळतो का, असा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याच्यातून मग फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह असं म्हटलेलं आहे पहा. आणि इथं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह करणं, ते क्रिएटिव्ह करण्यासाठी त्यांना प्रोजेक्ट वर्क देणं किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड अशा स्वरूपाचा सिलेबस, हे सगळं
या शिक्षण प्रणालीमध्ये होणारे बदल आपल्याला दर्शवत आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं ते गिलियन लिनचं एक्झाम्पल पुढच्या पॅसेजमध्ये येतं आणि त्याच्या संदर्भातला माइंड मॅप हा पुढे येतो. वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॉईंट अबाउट गिलियन लिन in the next part of the video, and till then, now what you had understood what is mind map and how to perform this activity, then the example of Sir Ken Robinson and the mind map in front of you. We will continue the lecture in the second part. Till then, see you. Thank you.